शीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा गतिष्ठत्तशाङ्गुलम् सकरजनी सैल पर हरकतम पैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 देखिए। सकरजनी सैल पर हरकतम पैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए लंबोदर देखिए। शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण को सिंधु पर कुंभज भी सेकिए शंभो अर्जुनंद पर गरुड़ जो भुजंग पर दोनों के अंग पर पार जो फेंकिए आज जो भी हंग पर सिंह जो पतंग पर तेज चलो रंग पर सुराज सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा। आता रोखून ठेवा तुमच्या नजरा। मी स्निग्धा स्टुडिओची स्निग्धा आणि माझ्यासोबत सारे हरहुन्नरी कलाकार एका सिंहाच्या जन्मापासून त्याच्या राज्याभिषेकापर्यंतची कहाणी करतोय साकार। या कहाणीत आहे शूरवीरांच्या धैर्याचं आणि बलिदानाचं गायन आणि आमच्या या लोकनाट्याचं नाव आहे शिवायन। ही कहाणी आहे एका धगधगत्या सूर्याची, वाढत जाणाऱ्या धैर्याची, कहाणी तळपत्या तेजाची, जनामनाच्या राजाची। आणि राजाही असा ज्याच्या येण्यानं टिकले मंदिरांचे कळस, वाचली दारातली तुळस, राहिलं कुंकवाचं कपाळ आणि रयतेला मिळाली हिंदवी साम्राज्याची सकाळ। सुखा समाधानानं नांदणाऱ्या दख्खनला लागली दुष्ट काळ यवनांची नजर। कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या अत्याचाराचा झाला कहर। मग अपहरण काय, अन्याय काय, इतके जुलूम आणि जबरदस्ती। लेकी बाळी आया बहिणींची अब्रूतगत झाली सस्ती। उद्ध्वस्त केली मंदिरं, भग्न केले देव्हारे, रयतेच्या मनावर पसरले होते अंधाराचेच पहारे। मोजमाप नाही किती लुटला धनधान्य आणि रोकड। अहो आपल्याच जमिनीत आपल्या लोकांवर पडली गुलामगिरीची जोखड। अशा वेळी दख्खनच्या कान्या कोपऱ्यातून एकच आवाज येत होता, जो तो हेच बोलत होता, आई भवानी दार उघड दार, आम्हा दुर्बलांना तार, कर दुर्जनांचा संहार। आई भवानी दार उघड। नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दार उघड दार उघड दार उघड। दारी उभा मी आई कधीचा कांजून गेलो पार, सांग भवानी तुझविन आम्हा कोण असे आधार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली। शोधू कुठे आणि कसा तुला मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। सरते शेवटी आई भवानीनं गाऱ्हाणं ऐकलं। माऊली पावली शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई भोसले यांची कूस उजवली। शके 1551 शके 1551 फाल्गुन महिन्यास वद्य तृतीयेस उदय हा सूर्याचा झाला, उदय हा सूर्याचा झाला, उदय हा सूर्याचा झाला। भीती भरली हो काळू खाला हा,
अशा तेजपुंज पुत्राच्या जन्माने ती माऊली सुखावली आणि पाळणा गाऊ लागली. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी, आला वंशाला बाळ शिवाजी. आनंद झाला राजे शहाजी, जो बाळा जो जो रे जो. आनंद झाला राजे शहाजी, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी, केली आरास नाना हो परी, केली आरास नाना हो परी. न्हाऊ घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. न्हाऊ घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा, साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा, साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा. उठा बायांनो साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. उठा बायांनो साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार, आले तानाजी मामा शेलार, आले तानाजी मामा शेलार. शिवाजी हाती शोभे तलवार, जो बाळा जो जो रे जो. शिवाजी हाती शोभे तलवार, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली, धन्य अंबिका धावून आली. विजय प्राप्ती राजांना दिली, जो बाळा जो जो रे जो. विजय प्राप्ती राजांना दिली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी लावून लळा, कानी कुंडल मोत्यांच्या माळा, कानी कुंडल मोत्यांच्या माळा. गंध केशरी कपाळी टिळा, जो बाळा जो जो रे जो. गंध केशरी कपाळी टिळा, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सातही कला, जिजाबाई पोटी जन्मला हिरा, जिजाबाई पोटी जन्मला हिरा. त्यांच्या मुकुटाला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो. त्यांच्या मुकुटाला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आनंद मोठा, आले सेनापती तानाजी सुद्धा, आले सेनापती तानाजी सुद्धा. हाती तलवार फिरवी पट्टा, जो बाळा जो जो रे जो. हाती तलवार फिरवी पट्टा, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जसा मोत्याने गुंफिला तारा, जसा मोत्याने गुंफिला तारा. त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो बाळा जो जो रे जो. त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी लावून ध्वजा, शहाजी राजांनी जमवल्या फौजा, शहाजी राजांनी जमविल्या फौजा. बाळ शिवाजी दख्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो. बाळ शिवाजी दख्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो. अकराव्या दिवशी अकरावा रंग, पाहून झाली सेना हो दंग, पाहून झाली सेना हो दंग. पाची हत्यार राजांच्या संग, जो बाळा जो जो रे जो. पाची हत्यार राजांच्या संग, जो बाळा जो जो रे जो. बाराव्या दिवशी बोलवा माळी, केली आरास लावून केळी, केली आरास लावून केळी. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो. शहाजी राजांनी लहानग्या शिवबाला पुण्यात पाठवताना त्याच्यासोबत उत्तम सैनिक, प्रधान, ध्वज, मुद्रा, हत्ती या साऱ्यांसह विद्वान आचार्यांचा संचही पाठवला. दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या शिकवणुकीत शिवबाची घडवणूक झाली. या सर्व विद्वानांनी शिवबाला अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत बनवलं. वेदविद्या, धनुर्विद्या, द्वंद्वयुद्ध आणि अगदी विषपरीक्षा सुद्धा.
शिवबाचे गुरु मार्गदर्शक दादोजी कोंडदेव यांनी शिवबाला न्यायनिवाडा करण्याचं प्रशिक्षण दिलं. जिजामातेनं लहानपणापासूनच शिवबाला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. या गोष्टींमधून त्याला धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातला फरक समजायला लागला. चंद्राच्या कलेप्रमाणे बाल शिवाजी वाढू लागले. जिजाऊ मातेच्या संस्काराने घडू लागले. माता जिजाबाई त्यांना रामकृष्णाच्या कथा सांगू लागल्या. बहुत कला शिकवू लागल्या. बाळराजे मातेस विचारू लागले, हा गनीम हैवान यवन आपल्या मुलखात कसा आला, कोठून आला? जिजाऊ सांगू लागली, आला यवन हा इथून, आला यवन हा इथून, खैबर खिंडीतून, सिंध जिंकून, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती, रक्ताने लाल करून धरती, गुलाम सर्वांना करती हजी, गुलाम सर्वांना करती हजी, गुलाम सर्वांना करती हजी. परस्त्री माते समान ही शिकवण जिजामातेनं शिवबाला दिली. ते धोरण त्यांनी अंगीकारलं, अंमलातही आणलं. नारी, मग ती आपली असो वा शत्रूची, तिचा यथोचित सन्मान करून तिला माता बहिणीसारखा वागवणाराच खरा मर्द मावळा. या उक्तीचा त्यानं पडताळाही दिला. आपल्या काही मावळ्यांना घेऊन मुलखामध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक त्यांच्या कानावर पडली, राजा थांबा, राजा थांबा. आणि ही हाक कानावर पडताच राजांनी घोड्याची लगाम खेचली. दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली. आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं, तोवर साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध महाराजांच्या दिशेने धावत येऊ लागला. आणि जवळ येताच महाराजांचे पाय धरले आणि बोलू लागला, राजा राजा न्याय करा, राजा न्याय करा. राजा कुंपणानं शेत खाल्लं, राजा राखणदारानं चोरी केली, राजा राखणदारानं चोरी केली. हो, राजांनी रडत असणाऱ्या त्या वृद्धाच्या खांद्याला धरून उभं केलं आणि बोलू लागले, बाबा रडू नका, शांत व्हा, काय घडलंय ते सविस्तर सांगा आम्हाला. त्यावेळी बाबा बोलू लागले, राजा राजा काय सांगू तुम्हाला, पाटलाच्या हाती रांजे गाव, बाबाजी राव, पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला. आजवरी मिळाली ना शिक्षा, आजवरी मिळाली ना शिक्षा. केली असता लेक पाणवठ्याला, अप्रूवर घाला, त्यानं घातला काळोख झाला. केली अप्रू म्हणून जीव, केली अप्रू म्हणून जीव. आणि ही सर्व घटना ऐकताच स्त्रियांना माय भगिनी समान मानणाऱ्या माझ्या राजांचा क्रोध अनावर झाला. आणि मग काय घडलं, राजास आला बघा राग. राजास आला बघा राग, खवळला वाघ भडकली आग. तिला अतिशय सजकंकास, शेर बंद करून आणा शंकास, न्याय मिळेल याच रंगास. आणि ही सर्व घटना ऐकताच राजे लालबुंद झाले. जवळ असलेल्या आपल्या मावळ्यांना हुकूम केला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजीने ऐकताच घोड्याला टाच मारली आणि पाटलाच्या वाड्यावर जाऊन पोहोचले. आणि पाटलाला सांगितलं, पाटील राजाचा हुकूम आहे, राजांनी तुम्हाला गडावर बोलावलंय. त्यावेळी तो मगरूर पाटील बोलू लागला, अरे अरे कोण राजा, ज्याचा बा आदिलशाहच्या दरबारात मुजरं करतो त्याचं पोर आणि राजा. अरे असं कोणी बी उठून राजा व्हायचं नसतं, अजून तू लई लहान आहेस म्हणावं.
आणि आम्ही या गावचं पाटील आहोत, वतनदार आहोत. आम्हाला कोण बी काय बी बोलू शकत नाही. आम्ही करू ती पूर्व दिशा आणि बोलू तेव्हा आदेश असतोया. आणि हे आताच कवळं पोर आमचा न्याय करणार होय. अरे जा फळ. असं ऐकताच काय घडलं? काय यसाची गेले धावून. येसाची गेले धावून तलवार गळे ठेवून पाटलाशी बोलले रोखून आम्हा हुकूम नाही म्हणून जीव देतो तुला सोडून नाहीतर नेला असता दाबून पाटलावीन यसाची कंकार पाटलावीन यसाची कंकार यसाजी गेल्या पावली गडावर पडतले. घडलेला सर्व वृत्तांत राजांना सांगितला. पुन्हा राजांच्या हुकमाप्रमाणे 50 मावळ्यांना घेऊन पाटलांना जखडबंद करून राजांपुढे उभं केलं. तरी पाटलाची मस्ती जिरली नव्हती. पाटील आपल्या हाताला हिसके देत म्हणतोय, अरे अरे सोडा आम्हाला. अरे का आणलंय आम्हासनी इथं? अरे सोडा सोडा म्हणतोय ना. अरे पाटील आहोत आम्ही. त्यावेळी महाराजांनी पाटलांकडे बघितलं आणि बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही? अरे रयतेच तुम्ही रक्षक झाले भक्षक लाज तुम्हाला. व्यवहारात जशी भावानी समजतो आम्ही माता स्त्रियाला. ती महिषासुर मर्दिनी रक्षी देवाला. तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला. झोपिलाईचे दूध लक्ष्मी जिथे सुखात तिथे दिन रात सोन्याची वात. पेटल रामा आपल्याला मिळालेली सत्ता ही उपभोगायची नसून ती जबाबदारी पार पाडणारी आणि प्रसंगी न्याय करणारी असावी. ज्या स्त्रीवरती तुम्ही अतिप्रसंग केलात ती कुणाची तरी आई असेल, कुणाची तरी बहीण असेल, एवढंही कळू नये अशी कुठली धुंदी चढली आहे तुम्हाला? पाटलाच्या चूक लक्षात आली. पाटील हात जोडू लागला आणि म्हणतोय, राज राज माफ करा. पुण्यांदा अशी चूक होणार नाही. राज पुण्यांदा अशी चूक होणार नाही. पाटील तुम्ही केलेली चूक जर आम्ही माफ केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही जी गयावया करताय ना तीच गयावया त्या माऊलीनंही केली होती, पण तुम्हाला तिची दया आली नाही. आणि असल्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी दया येईल? नाही पाटील, तुम्हाला माफी नाही. आणि मग राजांनी शिक्षा सुनावली. ती कशी म्हणाल? कशी? शिक्षेची केली बजावणी. शिक्षेची केली बजावणी ऐकावे कान देऊनी. पोर धरली चाच हातानी ते हात टाका कापुनी. शिपाय केले धावुनी सप्त करा आधी पाटील तिथे ठिकाणी. सप्त करा आधी पाटील आणि शिवबा फक्त सुनावणी करून थांबला नाही बरं, त्याची अंमलबजावणी पण तात्काळ केली. एकटं नेतृत्व कधी साम्राज्य उभं करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसं, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी लहान वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेधे अशा अनेक सवंगड्यांसमवेत शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, स्वराज्याच्या बांधणीची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे साम्राज्य नष्ट करत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे हे तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं.
पुढे मुरुमदेवाचा डोंगर, कुमारीगड, सुभानमंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर, 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमानं जावळीही घेतली. आणि होता होता आदिलशहाच्या कानापर्यंत पोचलं शिवबाच्या कीर्तीचं गान. आणि त्यानं दरबारात सोडलं शिवबाला पकडण्याचं फरमान. आणि पैजेचा विडा ज्यानं उचलला तो होता एक जिता जागता सैतान, आणि त्या सैतानाचं नाव होतं अफजल खान. खानाकडं होतं सामर्थ्य आणि शक्ती, शिवाकडं होती बुद्धी आणि युक्ती. शिवानं तो खानाला घाबरलाय अशी करून दिली समजूत, आणि खान राहिला त्याच्या मोठ्या सैन्याच्या गुरमीत. भेटायची जागा ठरली प्रतापगडाचा पायथा, दिवस ठरला, आणि एका आलिशान शामियानात शिवाबरोबर जाणार होते जिवा महाल, आणि खानासोबत येणार होता सय्यद बंडा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी, जिरहा 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 जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोतळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानं आदिलशहाच्या दरबारात उडाली पुरती खळबळ. चवताळलेल्या आदिलशहानं पाठवलं सिद्दी जोहरला देऊन तोफखाना आणि मजबूत घोडदळ आणि पायदळ. सिद्धीनं पन्हाळ्याला वेढा घातला आणि उलटून गेला महिन्या मागून महिना. पावसाळा येऊन ठेपला तरी वेढा उठण्याचं नाव घेईना. मग अशात सिद्दी जोहरला चकमा देऊन रात्रीतनं त्याचा वेढा तोडून फक्त 300 मावळ्यांना सोबत घेऊन राजे पोचले विशालगडाला. त्याची काय वर्णावी कहाणी, आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी याची तुम्हीच करा पडताळणी. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रूपात चालला दादा. दोन दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागया, शिवाजी भागया. आणि कडाडला सिद्धी. त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा
युद्धात संपला गेला. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा, आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला, तुम्ही सुखरूप इथं न जावा, तोप उडवावा त्या वैशाऱ्याला. आलो आलो आताची तीला, मी ठार करतो सिथीला, बाजीचा दाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. रक्ताने भिजली बाजी, थांबाया होई नाराजी, तमा नाही मला र माझी, बाजी लावली जीवाजी, कधी पोचल देथे गडावरी राज शिवाजी. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या बाजी प्रभू म्हणतायत, अशी सत्तर असा गोळीचा भार बाजीला लागला, तरी बाजी म्हणतायत, राजा आपण गडावरती पोचणार नाही, राजा सोवर आपण गडावरती पोचणार नाही, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही राजा. आणि मग काय घडलं, काय खडाडा आवाज कडाडला, खडाडा आवाज कडाडला, इशारा बाजीला तोफीचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण. तिला शब्दाची ठेवली जाण, बाजीने केले जीवाचे राजी. आणि म्हणतायत राजे, धन्य बाजी धन्य, जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीचा पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, हार हार. बाजी प्रभू काय, शिवा काशीत काय, एक ना अनेक अशाच निष्ठावंत माणसांनी पणाला लावले त्यांचे प्राण. शिवबाची नीती, राजकारणाची जाण आणि जीवाला जीव देणारी माणसं, हे सारं होतं म्हणून शिवबा सुटले औरंगजेबाच्या कैदेतूनही, आणि छाटलेली बोटं घेऊन पळाला शाहिस्ते खानही. औरंगजेबाच्या कैदेतून सुटका तर झाली होती, पण कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मात्र अजूनही मोगलांच्या ताब्यात होता, आणि या विचारानं जिजामाता मात्र अस्वस्थ होत्या. शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. अष्टमीचा मुहूर्त ध्यानात असू द्या. मासाहेब, तुमचं म्हणणं. शेलार मामा, तुम्ही मोहिमेची तयारी सुरू करा, आता थांबायचं नाही. वय करतो की. या तानाजी. मुजरा राज, रायबाचं लगीन काढलंय, आपल्याला यायला हवं बरं का. अरे वा, मोठी चांगली बातमी आणली तानाजी. आमचे आशीर्वाद तर आहेतच, पण आम्ही लग्नाला येऊ शकणार नाही. हे काय बोलताय राज, तुमच्याशिवाय लगीन लावय. अरे कोंडाणा घ्यायचंय. मोहीम आणि माझ्या बिगर राजाने गड लढवायचे आणि आम्ही लगीन लावत फिरायचो होय. ते काही नाही, आता आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, त्याच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किर किर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली
यशवंती यशवंती चाल घोरपड बांधी दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागी होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा जिरहा जी जी चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान बघाच तळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर घेती वाराला, उदयभान चेरी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभान्यावर धावून आले. मामांनी मारलं उलटाणाला, दात खाऊन केला बहाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नरडीला, सपासप करती बहाराला, उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला जिरगाजी, उदयभान्याला जिरगाजी, उदयभान्याला जिरगाजी. तानाजी आणि शेलार मामांच्या नेतृत्वाखाली मोहीम तर फत्ते झाली. कोंढाणा हाती आला, पण एक सिंह मात्र कायमचा हातचा गेला. ही खंत राजांना कायम राहिली. पण अशा एकानंतर एक मिळवलेल्या मोठ्या विजयांनी महाराजांनी मुघलांसाठी दख्खनच्या दरवाजावर कायमचे मारले ताळे. आणि आता भारतवर्षात हिंदू राजा होणं नाही या मुघलांनी पसरवलेल्या समजुतीचे चुकवले ठोकताळे. राजांनी आपल्या हिंदवी राज्याचा चौफेर केला विस्तार. मुघल निजाम कुतुबशाहीचा घेतला पुरता समाचार. पण किती जरी मुलूक काबीज केले आणि नौदल भक्कम केलं तरीही विजापूरच्या गादीच्या नजरेत शिवबाची प्रतिमा होती अजूनही एका बंडखोर सरदाराच्या मुलाची. आणि आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सर्वांना रयतेच्या अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी आता गरज होती एका स्वतंत्र सार्वभौम सत्ताधीश हिंदू राजाची आणि त्याच्या राज्याभिषेकाची. रयतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय घेणं, राजकीय कागदपत्रांवर आपली स्वतःची मोहर लावणं, राज्याच्या यंत्रणेसाठी नवे नियम आणि कायदे बनवणं, आपल्या नावाच्या मुद्रा आणि नाणी बनवणं आणि त्यांचा अधिकृतपणे वापर करणं, या आणि अशा अनेक गोष्टींसाठी आता आवश्यकता होती जनामनाच्या राजाच्या सार्वभौम आणि अभिषिक्त राजा होण्याची. काशीच्या गागा भट्टांनी ही जबाबदारी पेलली आणि राज्याभिषेकाची तयारी मोठ्या दिमाखात सुरू झाली. नव्या नवरीसारखा नटवला सजवला रायगडा, जागोजागी रांगोळ्यांचा सडा, नगारखान्यात सनई आणि चौघडा आणि शाहीर मोठ्या दिमाखात गाऊ लागले पोवाडा. जरतारी पैठण्यांचा शामियाना उभा झाला, लखलखत्या मोत्यांच्या लावून त्यावर माळा, मशालींच्या ज्योतींनी सारा गड उजाळला आणि जो तो हेच गाऊ लागला. ऐका मराठी मर्दानो, मराठी मर्दानो, ऐका मायल हेकिनो, ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी, हे ऐका सात समुद्रानो जी जी, सात समुद्रानो जी 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 जी, ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी.
सैल पर अर्क तुम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 सतरजनी सैल पर अर्क तुम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण को सिंधु पर कुंभज भी सेकिए शंभो अर्जो आनंद पर गरुड़ को भुजंग पर दोनों के अंग पर पार जो देखिए आज जो भी हस्त पर सिंह जो पतंग पर तेज चतुरंग पर सुराज छाती के सरी की दृष्टि गरुडाची यथे शरणाची ऐसा राजा देवराजी याचा प्राण योगी राजा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण साधतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा 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 पहिला दोष वे राजवाडवी दत्तभूषणी ऐसा राजा माझी योगी जो धर्म योगी जो कर्म योगी जो ऐसा राजा 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 सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा.